हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज एका रेड साडीवरती मी लुक क्रिएट करणार आहे. ओके, तर स्टार्ट मी केलं होतं स्किन प्रेप करून आणि मी मॉइश्चरायझर लावलं होतं आणि आता हा प्रायमर लावून घेतला आहे. नंतर मी लावला हा कलर करेक्टर, थोडासा डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स हाईड करण्यासाठी आणि बाकीचा डार्क स्पॉट्स वगैरे असतील तर ते लपवण्यासाठी हा कलर करेक्टर मी लावते. त्याच्यानंतर मी लावला हा कन्सीलर. आता मी लावणार आहे हे फाउंडेशन. फाउंडेशन ब्लेंड केल्यानंतर मी आता करणार आहे आय मेकअप. ओके, पण त्याआधी या आय शॅडो पॅलेटमधल्या ब्लॅक आय शॅडोने मी माझे आयब्रोज करणार आहे. ओके, आय थिंक एवढं इनफ आहे, दिसतं थोडं ठीकठाक. त्याच्यानंतर मग मी आता लावणार आहे ही आय शॅडो. ब्राऊन आय शॅडो मी पहिली ब्लेंड करून घेणार आहे. ब्राऊन आय शॅडो ब्लेंड केल्यानंतर मी आता लावणार आहे थोडीशी ब्लॅक आय शॅडो. ओके, तर ब्लॅक आय शॅडो मी जास्त नाही लावले, मी तिला ब्राऊनमध्ये थोडीशी अशी ब्लेंड करून घेतली आहे आणि मग मी आता लावणार आहे हे आयलायनर. फक्त ब्राऊन आणि ब्लॅक आय शॅडो यूज करूनसुद्धा थोडासा ठीकठाक असा आय मेकअप झाला असं वाटतं आहे. त्याच्यानंतर मग मी लावणार आहे हा मस्कारा. थोडा डोळ्यांच्या खालीसुद्धा मी ब्लॅक आय शॅडो लावली होती. ओके, तर आता आय मेकअप जरा चांगला वाटतो असं वाटतं मला. ओके, आता मी करणार आहे कॉन्टोरिंग आणि त्यासाठी मी सेम आय शॅडो पॅलेटमधली ब्राऊन आय शॅडो लावते. थोडंसं लूज पावडर लावून मी हे कन्सीलर सेट करून घेतलं आहे. तर आता मी लावणार आहे ब्लश. ब्लशसाठी पण मी सेम आय शॅडो पॅलेटमधला रेड कलर यूज केला आहे. त्याच सेम आय शॅडो पॅलेटमधून मी हा हायलायटर लावला आहे. सो येस गाईज, मेकअप करून झाला आहे आणि आता मी साडी नेसून घेतली आहे आणि हो लिपस्टिक लावायची राहिली आहे. तर आता ही मी लिपस्टिक लावली आहे रेड कलरची. रेड साडीवरती मॅचिंग इयरिंग्स घातले. आणि मेकअप फिक्सरने मी हा सगळा मेकअप सेट करून घेतला. ओके, तर मला काजळ लावायला जास्त आवडत नाही, पण या साडीवरती आय थिंक काजळ थोडं लावलं तर जास्त चांगलं वाटेल म्हणून मी हे थोडंसं काजळ लावलं आहे. अँड येस, आय एम रेडी. सो हे गाईज, तुम्हाला हा मेकअप कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट करून. And thank you so much for watching. Bye bye.